घेऊन येणे. एक आलेला आहे, दुसरा येऊ द्या. या चंगू आलेला आहे, मंगू येऊ द्या. कोपरी कोपरीवाल्या तुमचा कोपऱ्यातून गडी निघू द्या. चला येऊ द्या. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही आम्ही पाहतोय, अनुभवतोय मित्रांनो. खऱ्या अर्थाने अक्षयदादा म्हात्रे, त्यानंतर त्यांचे सहकारी अनिकेत दादा म्हात्रे, त्यांचे बंधुराजे, आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल निखिल दादा पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय युवक काँग्रेस चषक 2025चा दैदिप्यमान सोहळा. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल राजू स्पोर्ट अकॅडमी गोठिवली गाव, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहतोय. पहा खऱ्या अर्थाने अनिकेत दादा म्हात्रे, ज्यांचा मी मगाशी खऱ्या अर्थाने दादांचा उल्लेख केला की मला वाटतंय महाबळेश्वर पाचगणी इथे स्पर्धा भरवत आहेत. अग्री कोळी प्रीमियर लीग. खऱ्या अर्थाने यस, अग्री कोळी युवा चषक, त्यांचं कौतुक करेल. कारण काय माहिती आहे का, आज स्वतःच्या गल्लीत कोण मॅच भरवायला हिंमत नाही होत, परंतु दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे स्पर्धा भरवणं तेवढं सोपं नाहीये. म्हणजे ती बाजारातली पुडी नाहीये. चला हा बघा, ही गाडी नवीनच आली आहे का काय, आल्या तो प्रॅक्टिस करायला सुरुवात. प्रभाकर गोलंदाजी मार्कोटी तयार होतोय, आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज अहमद खान. पाहू शकाल पॉवर प्लेच्या षटक मध्ये कोपचा कोपची, दुमडा दुमडी, चिमका चिमकी, आतल्यात घरपट्टी, पाणीपट्टी, तालुक्याबाहेर 7-12. आता सुरू होणार. चला डाबाला सुरुवात होती. पहिला चेंडू कशा प्रकारे राहील. बस यांना सुरुवात अशी केली का पहिलाच बॉल सडका निघाला. काय सांगायचं आहे, म्हणजे पहिला चेंडू खराब आलाय. पहा 2 धाबा अवंतरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने सध्याच्या स्थितीला प्रभाकर पहिले षटक हाताळण्यासाठी तयार होतोय. पुन्हा एकदा षटकाला कशा प्रकारे कमबॅक करणार. प्रभाकर तयार. इथे फटका हवे, क्षेत्रक्षय बेकार. बाप्पा तिकडे धावताना बाबा काय जरा सावध नाही, काय साईडला पत्रा आहे तो फाडून बाहेर निघायचा. नियम नाही. प्रयत्न चांगले केले जात आहेत, परंतु तिथे डिक्लेअर झोन. अगदी आपण पाहू शकाल आमचे तलाठी तात्या सध्या अभ्यास करतायत. सध्या घरपट्ट्या चालू आहेत. यस जाऊया. पहा रिद्धी सिद्धी कोपरीचा 12वा खेळाडू आपण पाहू शकाल एकदम शांत, गरीब आहे. यावेळेस हो फटका इथे हवेत आहे बराच वेळ. क्षेत्रक्षय बॉलचा पाठला करतोय. ओ बाड कॅच, लाजवाब झेल. काय सांगायचं आहे म्हणून सांगता ना, मनास बायको करते सलाम, मेवणी करते त्यापेक्षा अजून सलाम. तिथे अजून महत्वाची विकेट. स्ट्राइक एंडवरती जमील तयार होतोय. गोलंदाज तयार होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील समोरच्या दिशेला. बस एकच नंबर. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का, झाला सर्दी आणि खोकला पण गोळ्या दिल्या जुलाबाच्या फरफरा. काय सांगायचं आहे, आजार एक बाजार एक. डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला असा कार्यक्रम झाला. भोत्रा फाडके कॅच सुटा पण काय सांगतात नाही इलाज. कॉमेंट्री वाला नाही तिकडे नंदरीत किती रन झालं. स्कोरर सुखी तर मा सुखी नाही तर काय या वही मोडीत पळायला लागल मला.
तू नीट रह बाबा, खाऊन पिऊन सुखी रह. पहा इथे 4 धावा धावफलकावरती. आमचा योग स्कोरर आला, काय सांगता, एक खुर्ची मोडली तेथून तो गायब झाला. तो परत माझ्या अंगल काय आलाच नाही. थांबा ना, जराशी सर्दी झालेली. आता घेतले विक्स 500 एकाच गोळीत काम. अगदी आपण पाहू शकाल. जरूर 5 धावा धावफलकावरती आहेत. तुम्ही दोघंही सावध राहणार. काय सांगितलं, दोघांच्या मध्ये माऊत दोन्ही टीम अशा येते का मला पळताना धन कमी व्हायची. जाऊया यावेळेस. हो, हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. डॉट आला. बॅट्समनना मजबूत उडी मारली पण नाही इलाज झाला. फुसका बाहेर निघाला. मिस्टर परब्या बेकार कार्यक्रम केला. पहिला चेंडू घाण्यात टिकला पण मगून गड्यांना काय सांगायचं, काय चावला आणि काय पावला. का जालिम बाबा पावला का धावला, पण चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना प्रभाकर गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस पटका इथे फसलाय. शत्रक्षक बस नाही इलाज. दात मनगट्टा आवळून धावला. ओ हो बघा, हा हा, याला झाली घाई. याच्या दर्शनाला आली कंची बाई. सुसाट पार 14 एकर मधून 17 एकर परत आला. एकटाच रन कढीतो. टुक 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 टुक. पहा जरूर पेशंट जरा सिरियस होता पण बरा झाला, लवकर उपचार झाला, नाही तर कोमा जायची बारी होती, म्हणजे विकेट. परंतु तिथे एकच धाव आणि संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 6 धावा. 6 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाजी म्हणजे चांगली, म्हणजे काय सांगायचं, सोन्याला बाजार कमी पण मिस्टर परब्याला जास्त. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस हो कानपट्या शॉट होता पण काय सांगायचं, फुसका बार निघाला, म्हणजे शेम कार्यक्रम झाला. 5 ला 1, 10 ला 3, चकबार 60 रुपये. लक्ष्मी सेल खटाक. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती एका आकड्याच्या मोबदल्यात जाऊन पोहोचल्यात 6 धावा. झालो मी गो मुझे नादान, जीव माझा पागल झालाय. डोळ्यासमोर वेगळी चित्र दिसतील. मग म्हणून काय सांगते, आताच्या पोरी पक्या चॅप्टर असत्या म्हणून सांगते, नाक्यावर दिसत्यात पानाची टपरी. ओय माझा आला बघ कसा छपरी. सावध राहा बाबा हो, आपल्या बाता वेगळ्या. इथे जाऊया. गोलंदाज आलाय स्वप्नील ठाकूर. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. गोलंदाजी मार्क वरती मोजून उंची जर टेप लावून हेरला तर 11.25 11.5च्या आसपास उंची. सरळ सोख. यास बघा कशी उडी मारली. टॅन कॅन म्हणजे त्यानं माप घेतला. इथून हिला काम. हा मुकाजे, त्याला मुकाजे. हा चांगला जे ते बादशे गालाव, ते बादशे. काहीतरी खान मंत्र देण्यासाठी जरूर प्रभाकर गेला. आपण पाहू शकाल. स्वप्नील ठाकूर. ओहो यावेळेस घडलं काय. स्वप्नील ठाकूर इथे खरं नाही, पहिल्याच बॉलवरती आले शेम कार्यक्रम केला. आला तसा सॉक्कन गडी. फलंदाज बाद दरदरा विकेट. अरबाज पटेल मैदानाच्या आतमध्ये, पण तुमचा 12वा खेळाडू असा आहे ना का तो स्टेज मोडायचा आहे बाबा. आवडाच कोण आहे, नाचू नको ना गाणं लागल्यावर, माझी बीपी वाढायची. पहा इथे अरबाज पटेल मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल. पण इथे आपण पाहू शकाल स्वप्नील पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. चांगली म्हणजे धंदा खोलल्या काय सांगायचा, बोनी धंदा भरपूर. इथे पाहू शकाल आता कशा प्रकारची कामगिरी होणार. गोलंदाज तयार. बस सकाळ पहिलेच मॅचला 3 बॉलात 3 बॉल भासायला तर बॅट्समन आहे तिकडे. अरे तो किपर कोण का भासला बघा, त्याला ईडीची चौकशी लावा. त्याचा तो भासला दिले काळे कपडे पाठीमागी. नाही आमचं पंच आहे तिकडे बरोबर. पंच बघा चांगला लक्ष ठेवा. यस पहा एक सिंगल येईल डिक्लेअरच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या 7 वरती जाताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल.
यामुळे देखील अक्रॉस द लाईन फटका ला जबाब क्षेत्ररक्षक बेकार एक सिंगल तर बनली काय झालं एक कोपरीवाला आरडूनच बॅट्समनला गार करता थ्रो केल्या केल्या इकडे 7-8 जण असं आरडाय सुरुवात झाली काय काय झालं एखाद्याला बीपी वाढायची बारी पण क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि ते पुन्हा एकदा एक सिंगल कंचा बाळा तो का कोपऱ्यातला यस गडी त्याचा आहे ना नाव त्याचा बाळा त्याच्या अंगात 1000 चाळा चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं होताना पाहायला मिळालं बाळाचं पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील यावेळेस हो क्षेत्ररक्षक अरे तो फिल्डर निजला का काय एकदम तडकन वसपला ना पहा हलक्यात नाही तुम्ही जास्त मट्यान बॉल मारूच नका कालूच दवाखान्यात नेऊन आणलाय 2.5 टाका मारला खटाखट पहा मोठाले फटके येत नाहीयेत खेळावे लागतील धाव पलकावरी 9 आहेत इथे षटक क्रमांक 2 चालू आहे मला वाटतं सर आजच्या दिवसामध्ये धावफलक हा 40च्या पुढे गेलाच नाही निश्चित स्पर्धेमध्ये यस एक नंबर अशी बॉलिंग सांगली म्हणजे काय माहित आहे का लय भयानक अशी बॉलिंग सांगली म्हणजे मला योकूट डॉयला आठवतो बायको कोमात आणि मेवणी जोमात पहा गोलंदाजी किफायती होती शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती फटका इथे हवेत आहे क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय पाहावं लागेल काय घडणार काय नाहीये बापरे काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या कशी काय 7.5 आली नाही इलाज झाला भयानक कार्यक्रम पहा तिथे जरूर मला वाटतं षटक समाप्त होईल दोन षटकांचा खेळ समाप्त संघाची धावसंख्या धावफलकावरती बॅटिंग करत असताना 10 धावा चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझे वरदेवी आईचे मथ डावाला माझे वरदेवी आईचे मथ डावाला चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला थँक्यू धन्यवाद जे सध्या करावे संघ विचार करत असेल कारण ते सध्या बिनजोड आहेत त्यांना जोड द्या खाऊन जा बघा नाही कुल्फी आले वाटते खाऊ नका गार व्हाल तुम्ही गरम ठेवा जरा गाड्या तुमच्या तरी ते बघा अरे तो बिलगला ती काडी टिक बर का ना काडी पण खाशील जाऊया तिसरा षटक आपल्याला पाहायला मिळेल योगेश गोलंदाजी ट्रॅक वरती पहा षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी योगेशला आपण पाहू शकाल भरत सरक परत पाहू शकाल समीरू काय नाव अशी माझ्या मोर सांगतो का एकच नंबर परफेक्ट डोके दे जा पहा योगेश तयार होतो गोलंदाजी मार्क वरती स्ट्राइक एंड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल अरबाज फटका इथे हवेत आहे क्षेत्ररक्षक बॉल खाली बेकार तोटका सारखा धावला आणि श्याम कार्यक्रम झाला भाजीत भाजी कोबीची पहिली लाईन मारे पोरगी पहा मामाची नो टंटा नो घंटा फक्त 10 आहेत खऱ्या अर्थाने निश्चित योगेश ज्याचा पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला योगेश तयार होईल पुन्हा एकदा त्याच्या समोर कैप बॅटिंग साठी तयार होतोय आमचे काका सध्या फेरफटका मारताय तुमचं कौतुक करावं लागेल आम्हाला तुम्ही कलिंगड चारलं भरपूर काय ओ यावेळेस फटका लाजवाब केक वर केक डबल केक घुटना टेक और षटकार देख टॉपर षटकार
अरे ती तू जाऊ लाईन मारितोय पण तू 10 जणीशी एकदा इंस्टा चॅटिंग करीतोय, तुझा काय भरोसा. तू यस गडी एकदम स्मार्ट, याचा चेहरा भोळा. यावेळेस पाहू शकाल बॅटकडच्या सँड डिक्लेअर झोनमध्ये सूरज पाटील म्हणजे आमचे काका, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कलिंगड देखील मगाशी दिलं गेलं. त्यानंतर जिरा सोडा काका तुमचं करा आता निश्चित. खूप खूप धन्यवाद. मला वाटतं जांभुर्डा इथे दादांचा फार्म हाऊस देखील आहे. दादांनी सकाळी मला सांगितलं, तुमचं नाही हो दादांचंच. हा जरूर. तिथून दादा माझा 20 किलोमीटर अजून पुढे प्रवास आहे निश्चित. मग मशाच्या जत्रेला तुम्ही आलेच असाल बहुतेक. जाऊया. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस. हो गंडिया बॉल होता, भोंदिया बॉल होता. बस काय सांगायचं आहे, नाही इलाज झाला. आता काय मग नंतर आरडून फायदा काय, चव जाऊन चोथा उरला, नंतर गुलाबजाम वाटीत सुटला. नो इलाज, कारण वेळ निघून गेली. तिथे झेलवरती प्रयत्न करायचा. कोण होतो मिस्टर परब्या, तो काय बाबा नको झालाय, तो घड्याळासारखा बिघडला डिसमिशा. पहा थोडस फंबल झाला परंतु निश्चित. 18 धावा धावफलकावरती योगेश षटकातला 5वा चेंडू हाताळण्यासाठी तयार. उई यो तुमचा 12वा खेळाडू कसा खरीदो. उई हात मुळी येत बाहेर याचा ना सावध. पहा जरूर अगदी आपण पाहू शकाल इथे डॉट चेंडू म्हणजे 12वा खेळाडूला वाटत का काहीतरी बॉल हुकल्यावर जरासा टेन्शन येतो. घाबरू नको, मार रे, मारील मारील. जरूर अगदी आपण पाहतो डॉट चेंडू आलाय. षटकातला शेवटचा चेंडू आहे. तिसरे षटक चालू आहे. 18 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 12वा खेळाडूकडे इकडे वेगळा साऊंड आहे, पाहू शकाल. आता कशा प्रकारे योगेश आणि यावेळेस हो फटका इथे हवेत. उई शम कार्यक्रम झाला. फलंदाज तिथे बाद, विकेट. गाणं लायल्या लायल्या कुत्रा इकडनं फिरतो मधी गेला. पहा त्याला पण गाण्याची खूप आवड. पुष्पा इथे अरबाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. 3 षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या 18 धावा. टेन्शन नका जाऊ, पाहू शकाल अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तू टेन्शन नको जाऊ. 12 खेळ अजून 12 चेंडू आहेत आपल्याकडे. 12 चेंडू धावा येतील यात शंका नाही आहे. पहा तोपर्यंत करावे वाला तकट कुल्फ्या उभी लागलात, भुका लागल्यात काय. टेस्ट आहे ना चांगल्या चुकून जा. टेस्ट और बेस्ट. जाऊया. 4थं षटक मला वाटतं प्रभाकर आलाय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक हाताळण्यासाठी तयार होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न करतो डिक्लेअर झोन मध्ये आणि मला वाटतं स्वप्नील त्याचा पण वेगळा साऊंड ऐकायला आला. जरूर आता पुन्हा एकदा तो साऊंड ऐकायला आला तर पुन्हा एकदा त्याच्यावरती देखील आपण चर्चा करू. परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू दाखल होत असताना 19 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि 19 धाबा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या स्थितीला. टीम आझाद 11 खैरने या टीमच्या पहा हा दाबा दाबा चानच जा. बघा बघा पहा जरूर अगदी पाहिलं जाईल. प्रभाकर ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तोच 4थं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू तर चांगला आलाय. 19 धाबा धावफलकावरती बनला गेलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यस यावेळेस हलक्यातून दाबलाय कुथैला यस आणि तिथे 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 काय दोन का काय करायचा. नशीब गांडू त्याला काय करी पांडू. थ्रो केला परंतु चेंडू हातामधून निघून पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये दाखल झालाय. तिथे धाबा आल्या 2. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 21 धाबा धावफलकावरती. चांगली स्कोरिंग अगदी आपण पाहतोय. सूरज कौतुक करावं लागेल त्याचं देखील. प्रभाकर तयार. कानफट्या शॉट हो कानफट्या पण नाही इलाज. कुपोषित क्षेत्र यस
पंच सांगतात लेग बाईज का, लेग बाईज म्हणजे माझ्या भाषेत नो गुगल पे, नो फोन पे, हा रन ढोपणा पे. इथे डिक्लेअर झोन मध्ये इथे एक सिंगल येईल आणि संघाची धावसंख्या आता पुढे जात असताना 22 धाबा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तो सांगतो बघ, 3 बॉल तुझे का हात, किती धुमसाचे ते धुमस, बाकी मी आहे जरूर. परंतु प्रभाकर देखील एक नामांकित गोलंदाज आहे. योगेशला अगदी आपण अगोदर विकेट किपरच्या भूमिकेत पाहिलं. इथे हो यावेळेस गंडिया बॉल, भोंद्या बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल, डुडुशा बॉल. प्रभाकर होते मगचे गड्या का तो गोठीहून आरांदी लागतलं बाता कराय नादिलनी बॉल यायचा, फुकाट लपडा व्हायचा. पहा इथे जरूर 4 चेंडू 22 धाबा. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. षटक महत्वाचं आहे. इथे खैरीने संघाला देखील धाबा बनवाव्या लागतील. अक्रॉस द लाईन बा हा यस. इथे जरूर प्रयत्न चांगले राहिले गोलंदाजाचे देखील आणि फलंदाजाचे देखील थोडेसे कमी पडले, परंतु तिथे कुठल्याच प्रकारची धाव मात्र दिली नाहीये. तिथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू जसा डॉट बॉल आला का तसा खालच्या आळेचा गडी जाऊन काय कानात सांगतो ओम भगनी भगोदरे भागस व्हा, पण काय नाही बाबा. पहा परंतु प्रभाकरची गोलंदाजी तेवढीच चांगली, प्रभाकरची केसाची स्टाईल पण चांगली, गडी पण एकदम चांगला. ओके मे थँक्यू. आणि मला वाटतं यस षटक समाप्त होईल. 4 षटकांचा खेळ समाप्त. 24 चेंडूचा खेळ झाला गेलाय. धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात त्या म्हणजेच 22 धाबा. पाहायला मिळेल. थँक्यू डीजे तोसिफ. जो शेवटच्या षटकासाठी आपण पाहू शकाल, शेवटचं षटक म्हणजे हाणामारी, कुतवा कुती, रेमटा रेमटीची ओर. या ओव्हर मध्ये आता धाबा कशा येतील ते पाहायला मिळतील. धाबा बनवाव्या लागतील कारण सामना इम्पॉर्टंट आहे. नॉकआउटची क्रीडा स्पर्धा ज्या वेळेस आपण खेळतोय आतापर्यंत 22 तर बनल्यात 4 ओव्हर्स मध्ये. शेवटचं षटक फटका इथे हो आणि यावेळेस मात्र बॉल थांबत नाही. बेकार घुमायला तो बेकार षटकार. आला 6 धावेने या डावाला या षटकाला सुरुवात केली आणि षटकाराच्या मदतनं 28 धाबा जे आपल्याला पाहायला मिळाल्यात. 28 धाबा. तोसिफ ज्याचे पहिलेच बॉलवर असा कार्यक्रम केला का काय सांगतात, दे दणका हाण ठोका कार्यक्रम, फिट काकू माकू दे तंबाखू असा कार्यक्रम झाला. तिथे षटकार आला. आता अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये अजून किती धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आतापर्यंत 40 धाबा तर कुठला मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये झाल्या नाहीये, परंतु 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 बनल्यात. इथे बनतील का 40 ते पाहावं लागेल. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तौसिफ, त्याच्या समोर कैप. पहा त्याचे बॅटीत पॉवर नाही पण त्याच्या गुडघ्यात किती पॉवर आहे बघा. नुसता गुडघ्याला ठोकला तरी बॉल कंचे बाजूला गेला. कोण सांगेल बॅट ना मारला. पहा अशी विकेट किपिंग सांगली म्हणजे आयडेसला आमंत्रण देणं. इथे पाहू शकाल डॉट चेंडू आलाय. दुसरा चेंडू, पुढचा चेंडू पाहावं लागेल तौसिफ कशा प्रकारे हाताळणार ते पाहिलं जाईल. स्ट्राईक मध्ये कैफ खान जो आपल्याला पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल आणि यावेळेस देखील बॉल जसा बॅटवर आला तसा बॉल करीत गेला. टारारी टिटिरी सासू सुनीच्या आयटम कुणाची दे धनका ठोकला षटकार.
तौसिफ वरती आक्रमण चालू केलंय. 34 34 सांगल्यावर समजला ना वाटात बरोबर. मग दोन्ही मराठीत इंग्लिश मध्ये सांगतो जरूर जाऊया. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. RSA गोठिवली आयोजित काँग्रेस चषक 2025चा 16 पहिला दिवस. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. यावेळेस देखील समोरच्या दिशेला गॅप आहे परंतु क्षेत्ररक्षक काय तुमचा आरकोट चालू आहे नको झाले जरा. असा आरकोट पाठीमागा असणं म्हणजे काय माहित आहे का आईजीच्या जीवावर बायजीची मजा. आईजी आतमध्ये तरफडून धन बायजी आरडून कोमात बाकी सगळं जोमात. परंतु जरूर फटका चांगला होता त्यावरती 2 आल्यात. आता अजूनही जर पाहिला तर 2 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. काय भाषा 1 नंबर तुझी. हा का 1च नंबर आएगा तू मेरे साथ फिर भी. जरूर गोलंदाज पहा बॅट्समन बांधतोय नाड्या. हा चांगल्या बांध नाड्या नाही तर मग घालील कुणी काड्या व्हायचा वांदा. 36 बनल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी देखील रट्टा मारायचा होता कसपाटला. या क्षेत्ररक्षण चांगलं झालं स्वप्नीलचं. तिथे कुठल्याही प्रकारची धाव खर्च केली नाही. ह्या बॉलवरती एखादा षटकार किंवा चौकार आला तर कमीत कमी 40 41 42 अशाही धावा होऊ शकतील. परंतु त्या बनल्या पाहिजेत. तिथे बनणार का कारण 2ही नामांकित संघ आहे. यास तुम्ही चांगली भाषा बोलले. टेस्ट अँड बेस्ट मम्मी और एव्हरेस्ट पिटाय पिटायचे. यावेळेस हो फटका डिक्लेअर झोन मध्ये आणि मला वाटतं 37 बनल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना आझाद 11 खैरने या टीमनं आणि विजयासाठी 38 धाव्यांची गरज असेल ती म्हणजे रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला. खऱ्या अर्थाने निश्चित मित्रांनो या 38 धावा कशा पद्धतीनं बनवल्या जातील या पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती थोडासा बदल करूया आणि मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील. संतोषजी म्हात्रे सर मी थोडीशी विश्रांती घेतोय तोपर्यंत ऐकत राहा पाहत राहा युवक काँग्रेस चषकचा हा 16. धन्यवाद. राहील जर मॅच कुठे चालू असेल किंवा मेडिकल इंजुरी इमर्जन्सी मेडिकल इंजुरी असेल तर नो पेनल्टी मध्ये त्यासाठी हा रूल त्या संघाविरुद्ध लावण्यात येणार नाही. चेंडू मॅच दरम्यान चेंज करता येणार नाहीये फक्त अपवाद आहे.
मॅच मध्ये चेंडू हरवला तरच चेंडू मात्र नवीन पुरवला जाईल, नाही तर त्याच चेंडूने त्याच बॉलने आपल्याला खेळावं लागेल. या स्पर्धेचा नियम आहे. एखाद्या संघाने जर प्लेअरवरती ऑब्जेक्शन मारला आणि तो प्लेअर NMTCच्या रूलप्रमाणे जर त्या बंधनात त्या कायद्यात त्या रूलमध्ये बसत नसेल तर प्रतिस्पर्धी टीमवरती ऑब्जेक्शन घेतलेल्या टीमला पेनल्टीच्या रूपाने धावण्यात देण्यात येतील. याची दक्षता घ्या. स्पर्धेचे नियम आहेत. एकाच ड्रेस कोडमध्ये संपूर्ण टीम सर्व खेळाडू खेळतील. जर एखादा खेळाडू वेगळ्या ट्रॅकने किंवा वेगळ्या जर्सीने जर खेळलं तर आढळल्यास तर त्या टीमच्या विरुद्ध पेनल्टी मारून 2 धावा देण्यात येतील. याची दक्षता घ्या. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम आहे. जाऊया पाहूया. एकी टीमने आतापर्यंत पहिल्या मॅच पासून 40 धावा ओलांडल्या नाहीये. एवढी खेळपट्टीला मी खरोखरच दाद देतोय. जी खेळपट्टी बनवले ना त्या क्रिएटरला माझा सलाम. कारण जोरदार षटकारांची अतिशबादी मार झोड अक्षर गोलंदाजांना खूप मार बरेच आयोजकांनी खाताना आपण पाहिले, पण इथे वर्चस्व गाजवलंय बॉलर नाही. व्हॉट अ लवली पिच मेडिंग बाय पिच क्रिएटर. त्यासाठी त्याला खास आमचा सलाम. योगेश कॅप्टन आलाय घेऊन साथीला समीर तावडेला. कॅप्टन स्ट्राईक वरती योगेश वैर. नवी मुंबईचा विराट कोहली पहिला चेंडू खेळला लेफ्ट अँड राऊंड द विकेट. ओ लवली बॉल. अतिशय चांगल्या चेंडूने सुरुवात केली. दॅट इज परफेक्टली इंटू द ब्लॉक. उत्तर नव्हतं कॅप्टन कडे. चेंडू डॉट. दर्जेदार क्रिकेट पर्व दुसरं. अरेज गोटली या स्पर्धेचे करता धरता भाग्य विधाते प्रणेते अक्षयजी रमाकांतजी म्हात्रे अरेज गोटीला संयुक्त साथ देताना मात्र अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला 24 संघ स्पर्धेत खेळताना दिसतील. आज 8 संघ, उद्या 8 परवा 8. बॅकफुटवर जाता इनसाइड जस्ट चेंडू येऊ दिला हलक्या त्याने त्याला ढकलून दिला गलीच्या ठिकाणी. सिंगल गेले. सिंगलच्या डबल मध्ये रूपांतर होईल का? ओ माय गॉड काय घडलं? इथे फिंगर गॉन ऑफ. चूक झाली का? चूक केली कॅप्टनने. बनवायच्या फक्त आणि फक्त टार्गेट आहे 38. तेव्हाच कॅप्टन अर्ध्यावर सोडून नाही तर नव्याने सुरुवात होतं तेव्हा कॅप्टन परतलाय. व्हेरी बिग मिस्टेक बाय योगेश. कॅप्टनला तो परतलाय. एक गडी बाद एक. अच्छा ने मात्र काम तमाम. परतताना समीर तावडे 0 भोपला 0वर परतलाय. गडी क्रमांक 2-2 अशी दयनीय अवस्था. रिद्धी सिद्धी कोपरी पिछा करताना 38.
मात्रे यांच्याकडून मी तुमचे सरसे असं स्वागत करतो. सबमरीन डिलिव्हरी काय गोलंदाजी टाकली आहे. पहिला डॉट, तदनंतर दुसरी धाव करण्याचा जो चूक केली नाही ती आतापर्यंत भोवत राहिली रिद्धी सिद्धी कोपरी टीमला. कारण धावा 2 गडी बाद 2. अतिशय दर्जेदार पहिलं ओव्हर हाताळताना P1चं पहिलं ओव्हर. इंदर बॉलिंग मार्कवर अजात खेरणेकडून स्ट्राईक वरती आपण पाहतोय. भरत गॅप मात्र ओव्हर द पॉइंट कव्हर पॉइंटच्या वरून पण गोशांकित क्षेत्रामध्ये जिथे रोलरची जे उद्घाटन झालं रोलरला मात्र चेंडू आढळल्यानंतर गोशांकित एक सिंगल मिळते. लाजब ओव्हरची झाली. पहिलं ओव्हर हाताळलं. अर्थातच आझाद खेळणे टीम कडून इंदरेने 2 धक्के देताना एक स्वतःच्या नावे समीर तावडेला त्याने झेल बाज अरबच्या हातात मध्ये झेल दिला होता. तदनंतर रनआउट योगेश 2 झटके लागल्यानंतर फक्त धाव संख्या 3, 2 गडी बाद 3. जाऊया ऐकूया पुन्हा एकदा रोशन म्हात्रे. गडी बाद. योगेश परतलाय. समीर परतलाय. सरामीच्या जोडीमध्ये तंबूच्या आसराला रिद्धी सिद्धी संकटात. 4/2 धक्के. बॉलिंग मार्कवर या टीमचा फायनेस्ट ऑलराउंडर केफकान बॉलिंग मार्क समोर आता आहे मात्र अजय ना भरत ऑन द स्टंप पॉइंट खडं केलंय. या ओव्हर मध्ये पॉइंट कव्हर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर वाईट सिली मिड ऑफ. बॅकफुट वर जाताना कॉन्फर्टवरून आणण्याला स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला होता पण परफ्यूम डिलिव्हरी. सुपर बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग ऍब्सोल्युटली. टप्पापर्यंत उचली घेतलेला चेंडू सर नाकाला झोंबून गेला विकेट किपरच्या हातात. चेंडू मात्र सरळ डॉट. काय गोलंदाजी टाकताना आग ओकताना दिसतोय केफकान फायनेस्ट ऑलराउंडर ऑफ द आझाद खेळणे. एक 25-30 वर्षाचा तो टीम पुन्हा एकदा वारस मात्र त्याच वैभव देण्याच्या दिशेने पावलं उचलल्यात. अलाउन द शॉट स्पेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पहिल्यांदा करताना पाहायला मिळतं पण दुसऱ्या फेरीमध्ये चेंडू सटकला. त्याचा पुरेपूर फायदा उठवताना एक सिंगल हॅजित केली भरतने. तो मात्र 2 वर टीम पोहोचल्या. दुसऱ्या ओव्हरच्या दरम्यान 2 गडी बाद 5/2 अशी खराब स्थिती. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी लक्ष खडं केलंय. 38 धावा रिद्धी सिद्धी टीम समोर. वॉट अ बॉलिंग यार. सुपर. पहिलं ओव्हर टाकलं इंदरने. अवघ्या धावा त्या ओव्हर मध्ये फक्त 2-3 धावा खर्च केले त्या केपने. जोरदार हमला बोल. वॉट अ लवली लॉफ्ट ओव्हर द लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ. बेहतरीन चूक झाली. हलकीशी गतीमध्ये परिवर्तन योग्य नव्हतं कैफ कारण फिंगर होतं तर या चेंडूला मजा होती. हा बॉल घेत त्याला फेकून दिलं. आला बॅट मधून षटकार. खेळण्याला पण पाहिलंय बरोबर दिली स्मृती चषक जय भवानी मित्र मंडळ 26 पर्व 8 वरची ती फायनल गर्जना कोपरखंडीवरती जरूर हरलं होतं पण छाप सोडून गेलं होतं. तिथेच कामरान पटेल याचं ते लाजबाब 59 धावांचं अर्धशतक आपण पाहिलंय. उभरते घेते 25-30 वर्षाचे ते वारसदार जे ज्यांना प्रेरणा दिलेले आहेत त्या
वारसदारांचा खेळ मात्र आझाद खेळचा मात्र चांगला मेल मात्र मिळतोय. केप बॉलिंग मार्क पर कमिंग बॉल राईट हँड ओव्हर द वे. व्हॉट अ लवली स्ट्रोक यार. ओव्हर द पॉइंट अँड कबा इनफिल्ड चीट करताना चेंडूला पाठवलं स्पेअर पॉइंटच्या ठिकाणी. ते घोषणा झाली फक्त सिंगलची. चांगलं ओव्हर साबत झालं कारण षटकाराला तब्बल 9 धावा खर्च केल्या मोठा ऑलराऊंडर केफ खानने. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त जात आहे. पॉवर प्लेचे 2 ओव्हर संपल्यानंतर स्कोर लावल्या रिद्धी सिद्धी 6 धावांच्या सरसाने 2 गडी बाद 12. प्लीज कोणी टीम मात्र हरत नाहीये. मॅच जारी आहे. येणार 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावा. 18 गेंद 26 रन. बॉलिंग मार्कवर ज्या ओव्हरने पहिलं ओव्हर टाकलं त्याच गोलंदाजावर विश्वास ठेवलाय अनिप पटेल एक टीम कॅप्टनने. कारण पहिल्या ओव्हरात अवघ्या 3 धावा 1 गडी समीर सारखी एक मस्त किमती विकेट आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मिळवली होती म्हणून त्याच्यावर भरोसा ठेवलाय. एकमेव गोलंदाज तो 2 ओव्हर टाकणार आहे. 5 ओव्हरची मॅच. दुसरं ओव्हर टाकण्यासाठी लेफ्ट हँड राऊंड द विकेट इन द रन बॉलिंग मार समोर आहे ज्याच्या बॅटमधून एक दर्जेदार फटका ऐकताना बरंच आहे. अजयच्या बॅटमधून आलाय एक षटकार. अशा बरं 18 चेंडू आणि 26 धावा. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. लवली बॉलिंग आहे. कमालीची बॉलिंग. खूप लवकर शफल होऊन आला होता आणि तोच मात्र इथे स्ट्रोक मात्र चुकवला जातोय. चेंडू त्याच्यानंतर डिलिव्हर कशमकश जोडली नाही बॉल आणि बॅटची. चेंडू समान डिलिव्हर खालून गेला बॅटच्या डॉटने सुरुवात जशी पहिल्या ओव्हरच्या P1 टाकताना केली तशी दुसरी ओव्हर आपली टाकताना टीम कडून तिसरं इंदर. या फटक्याची आवश्यकता होती का? डेफिनेटली होती. बॉल मात्र बोटाना चाटून गेला. बोटाना झिंजेरी देऊन हा षटकार बॅटमधून बरसताना आला षटकार. अर्थातच भरतच्या बॅटमधून 6 रन. आणि जो झेल सुटला त्या फिल्डरला 38च्या आतमध्ये हा किंचितसा बदल. षटकार धावसंख्या पुढे सरकते पोहोचते 18 वर. मिस्टर मिंगस्टोक आता खरी कसोटी असेल. आज झेल सुटला असताना तर मात्र खरं नव्हतं. चूक सुधारली. जेम मारली होती पहिल्यांदा झेल मिळाला पण त्याच्यानंतर चुकीला दुरुस्ती करताना झेल टिपलाय आणि खेळी इथे मात्र झाली भरतची समाप्ती. भरत परत इलेनच्या दिशेने गडी क्रमांक 3 बाद. 3 गडी बाद. स्कोर आहे 18. येणार आहे अजूनही 20 धावांची आवश्यकता. 38 धावांचं टार्गेट. प्लीज रोशन. करावे 11 करावे का ते 4 षटकार जे मन अगदी आनंदित केलं. मन प्रसन्न केलं. एक्स्ट्रा कव्हर त्याच्यानं लॉप केला होता अप द राईज ओव्हर द पॉइंट. त्या स्ट्रोकला तर मात्र सर्व प्रेक्षकांनी दाद दिली होती परंतु भाव खाऊन गेला आमचा अर्थातच रोनक कॅप्टनने कमाल केली. 2 ओव्हर टाकलं फक्त 10 धावा देत 4 विकेट. एवढी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी कोणत्याच बॉलर सकाळपासून केली. ती देखणी गोलंदाजी टाकताना त्याला घोषित केलं प्लेअर ऑफ द मॅच. लवली बॉलिंग बाय रोनक तांडील. तर टीम कॅप्टन करावे 11 करावे. इथे 18 धावा लागत आहेत. तिसरं प्रगतीपद बॉलिंग मार्कर इंदर. नाव प्रदीप नामदेव ठाकूर इन ॲट क्रमांक 5. सुपर बॉलिंग पिक करायचं लवकर परंतु कसा ब्लॉक मध्ये टाकलं पहा. ही खासियत आहे. जेव्हा डाकुरा गोलंदाज येतो ना लेफ्ट हँड राऊंड द विकेट तो सर्वात खतरनाक खोपनाक
जिवंत उदाहरण 1992 वसीम अक्रम 1992 सेमीफायनल फायनल विथ इंग्लंड. खराब क्रिकेट, जोरदार अपील अंगावर लागले, परंतु डाव्या इष्टीला सोडून जर तसं उत्तर दिलं अपील बॉलर आणि विकेटच्या पण विकेटने केल्यानंतर हे उत्तर प्रत्येक अंपायर साठी मात्र असायला पाहिजे. ते असलेलं उत्तर दिलं का पिचिंग डाऊन टू द लेग साइड. सुपर आन्सर गिवन द अंपायर उदन तांडेल, बॉलर अँड विकेट कीपर. या दोन उत्तर दिलं ना तरी काफी आहे, सफिशियंट आहे. धावसंख्या मिळते अतिरिक्त, धावसंख्या वाढली तरी ती स्थिती कोपरी पोचते आता 19 वर. बनवायचे 38, अर्धी मंजिल पार. अजून अर्धी मंजिल मात्र तय करायची आहे. क्रिकेट बाकी आहे. तिसरं वर टाकलं जातं टीम कडून. आपलं दुसरं स्वतःच्या टाकताना इंदर लेफ्ट हँड राऊंड द विकेट. सुपर बॉलिंग टप्पाने चेंडूला आत आणलं. सिंगल घेण्याची साफ मनाई केली, कारण बॅट मधून अजयचा एक तडा खालाय, षटकार आलाय. स्ट्राईक वरती आहे अजय. ओव्हरची झाली तिसरी. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 38 धावांचा उत्तर देताना रिद्धी सिद्धी संकटात आहे. फक्त 19 धावा, 4 मोहरे. मुख्य खंदे फलंदाज तंबूच्या सरळ. येणारा 2 बॉल अर्थात 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 मध्ये कंपल्सरी 19 धावांची आवश्यकता. हलकासा प्रेशर आहे ते हटवण्याचं काम करेल डीजे ऑपरेटर रोशन प्लीज. क्रमांक 14 रिद्धी सिद्धी कोपरी बॅक इनटू द डगआउट. अपेक्षा आहे त्याने गाजवलंय. व्हॉट अ शॉट यार चरण. येस डीजे प्लीज.
Along the carpet, Ted Gillespie went down, shot extra cover. Good, very good fielding is there. No, single. Kadak stroke here. Upper drive केलं होतं. Ted shot extra cover. What a lovely fielding is there. No run. आकडे बदलतात. धावा तेच असतील. आत्ता चेंडू कमी. 9 चेंडू आणि 13 धावा. काय मॅच आहे. गुड कॅप्टनशिप आणि Umar is a big brother and father of the Kamran. मोठा भावाकडून बरेचसे गुण शिकलेत कॅप्टनचे हनीफने. इलियास असेल, इजाज असेल, हनीफ 4 बंधू आझाद मध्ये चांगले क्रिकेट खेळलेत. 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता 13. 9 गेंदे 13 रन. पपल्या इब्राहिम याला कोण विसरेल. एमआरचा बॉल पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा अवघे वेगळे कमीच बॅटर होते नवी मुंबईचे. त्याच्यापैकी पपल्या इब्राहिम याच टीम मध्ये खेळलाय. आझाद खेरणे व्हेरी स्ट्रॉंग अँड माइटी टीम. त्यांचे वारसदारी दे तोच गतवैभव मिळवण्याचा एक कसोशीने प्रयत्न करताना नवी मुंबई क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये 9 चेंडू आणि 13. व्हॉट अ शॉट. म्हटलं होतं बॅट्समन करेल करामत. करामत ते बॅट्समनला पाठवलं. योग्य कुशल मोमेंटला दुसरा षटकार बॅट मधून. थम दाखवले 2 षटकार ठोकून. कमाल याचा फ्लो यार. What a properly balance of the full whole body, properly weight of the foot of the both and swing of the man very well. What a jack. कमालीचे jack. Name this batter dangerous batsman शुभम. 2 षटकाने काय पलट केला. आता जिंकण्याच्या समीरकेच्या आकडे खूप जवळ. आता 7 धावा. 8 चेंडू आणि 7 धावा. आता चेंडू जास्ती धावा कम. 8 चेंडू आणि 7 केस. स्ट्रोक आहे, गॅप आहे का टप्पा नाही तर झेल गेलाय. चूक झाली. खूप लांब फटका झाला होता. लवकर शपलो ना. टायमिंग चुकलं. शुभम बॅक. गडी क्रमांक इथून झाला 5वा बाद. 5 गडी बाद. इन ॲट क्रमांक मैदानाच्या 7 वर खेळण्यासाठी इन केलाय. 5 गडी बाद. 38 धावसेला उत्तर देताना 31 पर्यंत मंजल घेतली एक क्षणी. आता 7 चेंडूचा खेळ बाकी. 7 मध्ये 7. केस हाती ही बेस्ट किमती विकेट ज्याने मॅच लवकर फिनिश करण्याचे पाऊल टाकलं होतं पुढे. त्या बॅटरला अखेरकार केसनं बाद केलं. डीप स्क्वेअर लेगला झेल पकडला छान. 2 षटकाने मॅच जवळ आणले शुभमने पण परतलाय तंबूत जासऱ्याला. फटका जोरदार आहे. आता चुकी करणार नाही कामरान. आता चुकी केलं तर हनीफच्या मधून सुटणार नव्हता. पुतण्याने घेतला अतिशय दर्जेदार झेल. खेळ झाले बॅक टू बॅक 2 झटके. ही म्हणतो हॅट्रिक नाव पण हॅट्रिक त्याची होणार नाही कारण त्याचं ओव्हर आता संपलाय. 2 ओव्हर मध्ये हॅट्रिक संपादन पहिली केली गावदेवी तळवली विकी बनसोडीने. एकमेव हॅट्रिक पाहिले. इथे हॅट्रिकची संधी दिली मात्र केसला ती मिळणार नाही. आता 6 मध्ये 7 काय होईल कोणालाच माहित नाही. दबाव आहे ते दबाव मत हटवण्याचं चोख काम करतोय टिक्स जॉकी अर्थात रोशन महात्रे.
फाईन लेग लॉंग लेगच्या ठिकाणी मिळेल फक्त सिंगल. पहिल्या चेंडूवर सिंगल. बॉलिंग मार्कवर निर्णायक ओट टाकण्यासाठी तौसिफ. व्हेरी डिफिकल्ट नेम. जीप अक्षरशः म्हणजे गुंतते. तौसिफ अहमद इज गुड बॉलर ऑफ द पाकिस्तान. टेस्ट क्रिकेट वय वर्ष पाहिलं तर बऱ्याचशा निवृत्तीचं वय नसतं. जवळजवळ लवकर घेतात. काल एक बरोबर 36 37. पण ओव्हरऑल जर विचार केला तर बऱ्याचशा मोठ्या खेळाडूंनी 37व्या वर्षी आपल्या खेळाला पूर्ण विराम दिलाय. सेट टू द गुड बाय. 40च्या वर जाणारा आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 40 नंतर 30 नंतर जवळजवळ 13,000च्या पलीकडे धावा कुठल्यात. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आजपर्यंतचा चांगला स्कोर भारतरत्न सचिनच्या नावे आहे. इथे मॅच 5 चेंडू आणि 6 धावा. ऑन ड्राईव्ह केलं. व्हॉट अ फिल्डिंग यार. कमालीचं क्षेत्ररक्षण. हो. अन्नी पटेल कॅप्टन. 50 वर्ष पूर्ण झालेला काय तळमळ चाललेली आहे त्याची. बराचसा विजन आहे ते कमी होतं. पूर्णपणे प्रतिकार थोडी याची कमी झाल्यानंतर 50 वर्ष मी तारीफ करतो. यंगस्टर मध्ये खेळताना हनीफ पटेल. फर्स्ट एड पाहिजे असेल तर आम्ही इथे पुरवणी करू. हनीफ प्लीज इफ यू वॉन्ट फर्स्ट एड बॉक्स इमिजिएटली आमचा एक सिलेंडर त्याच्या मैदानाच्या आत येईल याची दक्षता घ्या. पुन्हा एकदा दुपारच्या एक विश्रांतीनंतर आमचे जिवलग मित्र नारायणजी म्हात्रे यांचं आगमन झाले. मित्र तुझं सच्च स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. जिंकण्यासाठी आता 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 5 धावा. काय बॉलिंग टाकतो यार तौसिफ. शेवटच्या क्षणापर्यंत रिद्धी सिद्धी कोपरी टीमला त्याने झगडायला मात्र भाग पाडले. पहिल्या तर मैदानाच्या आतमध्ये वंश ठाकूर आहे. त्याच्या जोडीला अर्थातच अजय ज्याच्या बॅटमधून षटकार आला आहे तो स्ट्राईक वरती. अजय नॉन स्ट्राईक करते. आता वंश आहे स्ट्राईक वरती. 4 चेंडू आणि 5 धावा. तो सिप व्हॉट अ पंच केलाय परंतु थेट डाऊन द बॉल. अनदर विकेट. हो व्हॉट अ सेलिब्रेशन. हो. आणखीन एक मध्ये विकेट विथ प्रेशर मात्र रिद्धी सिद्धी कोबरीला लागला. आणखी एक झटका. बॅट्समॅन भरत अजयची साथ जोडून मात्र वंश परतला. फटका चांगला होता. बरोबर डीप कमांडला जे सापला रचलं होतं जाळ्या होतं ते जाळ्याला फाडताना. बट व्हेरी गुड स्ट्रोक बाय वंश. बट इज बॅक इन टू द डग आउट. आणखी एक झटका. येस रोशन प्लीज. प्रेक्षकांचे पुन्हा एकदा स्पर्धेचे करता दत्त अक्षयजी म्हात्रे यांच्याकडून सहर्ष असं स्वागत आहे. युवक काँग्रेस चषक 2025. व्हेरी गुड बॉलिंग यार. व्हॉट अ सुपर डुपर बाय तौसिफ. इथं ग्लान्स होता परंतु सिंगल फक्त मिळते. काय मॅच आली आहे पहा. आता 2 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम आहे सोनू. जी मॅच आपण साई धाम नेरुल विरुद्ध गावदेवी तळूर पाहण्यात तसे सेम टू सेम रोमांचक मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. वट कडक मॅच. हाय होल्टात लक्ष 38. नगदचे एकदम जवळचे 2 गावं. एका बाजूला कोपरी एका बाजूला खेळणे आझाद. इथे रिद्धी सिद्धी टीमला जिंकण्यासाठी स्वप्नील आहे समोर. स्वप्नील काही करू शकतो. मॅच गाजवल्यात स्वप्नीलने. 2 चेंडू आणि 4. तौसिफ. ओ माय गॉड. ओ फलंदाज बाद आहे का. सल्ला मसलत केली जाते. क्रुशियल मुवमेंट आहे. लिंबू मनकट आउट होईल का. आता रनआउट दिला जातो. पहिल्यांदा मनकट आउट पण फेरबदल केले ICC ने. का तुम्ही लिंबू आउट नका म्हणू मनकट विकेट नका. आता रनआउट च्या रूपामध्ये दिलं जाईल का. गरज सोडल्यात का ते पाहिलं जातं. 3 प्रमुख महेश असेल उदयजी टांडेल असतील गुरुनाथ पाटील असे सन्मानित 3 मंच मात्र चर्चा करतील. त्या चर्चेतून निश्चित मात्र लगेचच जाहीर होईल बॅट्समन बॅटर
येस येस, पंचांचा निर्णय असेल ते प्रणिते सांगतात अक्षयजी, डेफिनेटली तो आम्ही मान्य करू. फायनल अंपायर इज अ फायनल डिसिजन. काय होते पाहू, चर्चा झाली ते मैदानामध्ये पाहू शकता. ऑन फील्ड तिसऱ्या अंपायरला त्याने आमंत्रित केलं. नेमकं काय घडलंय, का असू शकतं का, आंतरराष्ट्रीय काय सांगतं याच्यामध्ये चाललेली मैदानामध्ये तिन्ही अंपायरची चर्चा. त्याच्यामध्ये महेश असेल, उदयजी तांडेल, गुरुनाथ पाटील चर्चा करतायत. क्रुशियल मुवमेंट आहे. रिद्धी सिद्धी आणि दोन्ही आझाद खेळण्याचे डगाऊट. त्याच्यामध्ये पाहूया. हॅलो हॅलो बोलूया. गुरुनाथ पाटील या दिशेने येतात. चर्चा झाली आहे. त्याच्यानंतर आयोजकांची मात्र ते चर्चा केली. क्रुशियल मुवमेंट आहे. काय होऊ शकतं, कारण चेंडू टाकण्याच्या अगोदर हा बॅटर घर सोडून गेले काय. ड्रम पण पोहोचतायत, हरकत नाही. ड्रम डावखुरा फलंदाज, काय क्रिकेट खेळले ड्रमने आझाद खेळण्यासाठी. अशोक पटेल हे पण येत आहेत. नेमकं काय घडतंय, गर्दी करू नका एवढंच मी म्हणेन. योगेश त्याबरोबर ड्रम प्लीज. जो निर्णय असेल कामरांना आपल्या समोर येईल. क्रुशियल मुवमेंट आहे. फलंदाज नेमका पुढे गेलाय का, या निर्णय द्यावं का नंतर नष्टी मनकट विकेट आपण पाहिलं बऱ्याच वेळेला दिलं गेलेलं आहे. चर्चेमध्ये रवींद्र अश्विनला आपण पाहिलं. जोस बटलरचा तो विकेट घेताना लिंबू आउट. मनकट विनू मनकट येस. माझी घोषणा झालेली नाही. टाळ्या वाजवू नका आझाद खेळणे. तू दे ना, आहे ना, हा मग देस ना. रूल काय बोलते, रूल आहे माझ्याकडे. तो ट्रिकच्या पुढे गेला ना, रिटर्न टोन फिरून लावला ना, तो नोट आउट आहे. पण त्यांनी फिरून लावलाच ना, तेच ऍक्शन मध्ये चला. जास्त अंपायरचा निर्णय असेल ना खेळणे आणि रिद्धी सिद्धी, तो तुम्हाला मान्य करायला लागेल. हनीफ भाई प्लीज. जो निर्णय येस पाण्याची उत्तरता निश्चित केली जाईल. किती वेळा असे विकेट आपण पाहायला मिळालेत क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो. पीटर किस्टन, कपिल देवला मात्र रोषाला समोर जायला लागलं होतं. कपिल देव द ग्रेट ऑलराऊंडर इंडियन टीम ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकेचं पीटर किस्टन याला जेव्हा त्याने मानकट आउट केले होतं किती मात्र बबल झाले होतं त्यावेळेला. पीटर किस्टन ब्रदर ऑफ द गॅरी किस्टन. 2011 तो वर्ल्ड कप. गॅरी किस्टन इज अ फुल्ली कोचिंग. चला निर्णय काय दिलाय उदय. ओ उदय प्लीज. चला गर्दी करू नका आझाद खेळणे प्लीज. खेळ थांबला गेलेला आहे. सद्यस्थिती आहे 2 चेंडू आणि 4. परंतु 5वा चेंडू जसं टाकायला गेला तसंच मनकट आउट रनआउट करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे उदय नाही. रविचंद्र अश्विनचा असो खूप बबल झाले ते विकेटवर. पीटर किस्टन अगेन्स्ट कपिल देव निखंज साऊथ आफ्रिका. द ग्रेट ओपनिंग बॅट्समॅन अँड ग्रेट कोच ऑफ 2011 वर्ल्ड कप प्रशिक्षक गॅरी किस्टन ब्रदर. त्या बाबाला त्याने जेव्हा मनकट आउट केला तेव्हा खूप मात्र चर्चा झाली होती. इथे चर्चा रंगते. औचित्य पर्व 2 अरिज गोटील प्रेझेंटेड युवक काँग्रेस चषक 2025 मॅच खेळणे आझाद. विपक्ष रिद्धी सिद्धी. पिछाकडन 38 आणि जिंकण्यासाठी 2 चेंडू मध्ये आत्ता 4 धावांची आवश्यकता. बॅट्समन नॉट आउट. खेळणे आझाद खेळण्याचं आम्ही कौतुक करतोय. काय जेंटलमॅन क्रिकेट कामरान पटेल हे शिकवण दिलेलं आहे त्यांच्या वारसदाराने. चल उदय नो बॉल आहे का. येस इट इज नो बॉल. हो 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 चेंडू असा फ्री हिट. ओ माय गॉड. आता सुवर्ण संधी आहे. समोर आहे स्वप्नील. 2 चेंडू आणि 3 चेंडू असेल फ्री हिट. समोर स्वप्नील. रिद्धी सिद्धी का आझाद खेळणे. मॅचला रंग आलाय. रंगतदार अवस्थेत रोम हर्षक मॅच.
जात खेळणे फ्री हिट 2 चेंडू आणि 3. येस चला पटापट शतरक्षण लावा ऑन फील्ड. उदयजी सांगतात बराचसा वेळ गेलाय, सटीक निर्णय दिलाय. काय अंपायरिंग राहिले उदयजी तांडेल, महेश गुरुनाथ पाटील. खिशात घेऊनच रूलची ती वही मात्र माझ्या खिशात आहेत. इकडे तिकडे पाहण्याची गरज नाही. चला नो बॉल आहे, खेळायला सुरुवात करा. 2 चेंडू आता 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. गावदेवी तलवली याच दिवशी याच स्पर्धेमध्ये पाहिलं वरचेस साई धाम नेरुल गाव 11 2 चेंडू 4 मॅच फिनिश केली होती मनोज दलवीने. 1 चेंडू 2 अगेन्स्ट द सिद्धेश कडू. पण काय सिद्धेश कडून गोलंदाज टाकले 6 चेंडू 7 एवढ्या धावा त्याच्या जवळ होत्या. शेवटचा ओट टाकत होता तेव्हा सिद्धेश कडू. 1 चेंडू त्याचा स्पीडअप करा. 2 चेंडू आणि 3 धावा. फायनल डिसिजन झालेला. प्लीज आझाद खेळणे आणि बाय प्लीज. चांगला क्रिकेट आतापर्यंत तू खेळत आलेला आहे. मी विनंती कैफ खान जास्त चर्चा नको. जो निर्णय दिला तो मान्य करा प्लीज. नो बॉल घोषित केले आहे. चेंडू अंपायर उदय तांडेलने अर्थात 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. चला फायनल प्लीज उदय तांडेल प्लीज मॅच चालू करा. चल जास्ती चर्चा नको. कैफ खान 2 चेंडू आणि 3. थर्ड अंपायरची कोणतीच मात्र इथं नियम नाहीये प्लीज. अनिप बाय थर्ड अंपायर नाहीये, परंतु थर्ड अंपायर नाही राजा. तो नियम नाही का थर्ड अंपायर दिले जाईल. कामरान प्लीज जो आपण निर्णय दिला कारण आम्ही पक्षपात करणार नाही तेवढं मॅचित. फायनल डिसिजन अंपायरचा राहिले. त्यांनी सांगितले त्याने जास्त चर्चा नको. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. पर्व 2 आपल्या भेटीला अरेज गोटुली प्रेझेंटेड युवक काँग्रेस चषक. चला जास्त फायनल डिसिजन अंतिम निर्णय मात्र दोन्ही अंपायरचा आहे आणि दोन्ही अंपायर न्यूट्रल आहेत, व्यावसायिक आहेत. याच्याकडे मात्र लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. चला 2 चेंडू आणि 3 धाव. प्लीज आझाद खेळणे. फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावा मी विनंती करतोय. उदय प्लीज स्टार्ट द गेम. खेळायला सुरुवात कर. चला फिल्डिंग लावा. अनिप बाय प्लीज. चांगला क्रिकेट तुम्ही आतापर्यंत खेळत राहिले आहे. एक क्रिकेटमध्ये असा येतो क्षण तो स्वीकार लागतो बऱ्याच टीमला. त्यासाठी मात्र तुम्ही खेळाचं सन्मान करा. असे बरेचसे मॅचेस येतात तेव्हा एकाला मात्र हार पत्करावी लागते, एकाला मात्र डिसिजन त्याच्या बाजूने दिले. पण तो अंपायरचा कोणताच हेतू नसतो. जो आहे वयामध्ये जे कायद्यामध्ये नियममध्ये तोच निर्णय मात्र उदय तांडेलने दिलाय. चेंडू नो बॉल ठरवलाय. चला पाहूया मॅच. 2 चेंडू आणि 3 मॅच 2 स्थितीमध्ये 50-50. कोण जिंकेल दुसऱ्या फेरीमध्ये लढेल लगेच 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. त्यासाठी 2 चेंडू 3 करावे 11. आणि बाय आम्ही खरोखर तुमच्या जेंटलमॅन क्रिकेटला